आता रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे दासबोधामध्ये, मरे एक त्याचा दुजा शोक वाही, अकस्मात तोही पुढे जाणार आहे. बघा, आज जो माणूस मरतो ना आणि मग दुसरा माणूस रडतो. काय बघा, एकदा रामदास स्वामी रस्त्यानं चाले होते आणि एक बाई दळीत होती आणि रामदास स्वामी रडायला लागले. त्यांना विचारलं, तुम्ही का रडतात? का ती बाई काय करायची, मूठ भरून घ्यायची आणि कशात टाकायची, जात्यात टाकायची. आणि मग जात्यात टाकल्यानंतर त्यांचं काय व्हायचं, पीठ व्हायचं. आणि ते सुपातले ना, सुपातले काय करतात, हसतात आणि जात्यातले काय रडतात. तसं आज झालेलं आहे या जगामध्ये. जो जन्माला येतो तो जातो, जो राहतो तो काय करतो, हसतो. पण त्याने विचार करायला पाहिजे, मरण हे निश्चित आहे. आपण एक दिवस मरणार आहे. मग जर आपण मरणार आहे तर आपण कसं राहावा, कसं वागावा, काय करावा, म्हणून आनंदी राहा, समाधानी राहा. बघा, फुलं असतं आणि ते माळून असतं संध्याकाळी, पण ते कसं असतं, आनंदित असतं. तसं माणसाचं हे जीवन आहे, एक क्षणभंगूर आहे. आणि मग हा प्रत्येकानं विचार करा, क्षणभंगूर नाही भरवसा, सोडी तोडी माया आशा, काळ घाली येऊन फाशा गा, तुम्ही राम राम म्हणा. आज प्रत्येकाला कळतं पण ओळख नाही. म्हणून आपण कुटुंबामध्ये हाय, विचारांना राहा, एकत्र राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. या जगात आपण आलो आहे. जग हे आनंदी 2 दिवस घालवायचे. आपण काही आणलेलं नाही, आपण काही नेणार नाही. म्हणून समाधानी राहा, आनंदी राहा, जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ.